शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी प्रफुल्ल विकास नरवाडे, राहणार काळी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. आज आपण आपल्या हळद प्लॉटवर व्हिडिओ घेण्यासाठी आलो. व्हिडिओ घेण्याचं कारण म्हणजे मागं तुम्हाला दिसत असेल आपली हळद आता 100% काढण्यास तयार आहे. त्याचा पूर्ण पाला जे आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पूर्ण पाला आपला वाळून गेला आणि पूर्ण पाला त्याचा बसलेला आहे. त्याचा पूर्ण जे बूड आहे, स्टम आहे, पूर्णपणे 100% आता वाळलेला आहे. आता आपली हळद काढण्यास योग्य टाईम आलेला आहे. मित्रांनो पाहू शकता तुम्ही, आता हे जे पाला आहे आपण सांगितलं होतं की हे पूर्ण पाला, हे स्टम हे पूर्ण असा वाळू द्या आणि हे असं हाताने उपटून आलं पाहिजे. पाहू शकता तुम्ही कसं हे बंड्याला सोडून पूर्ण पाला आला. आता याला आपण आता पेटून देणार आहोत, म्हणजे हे पूर्ण पाला वरच्यावर जळून जाईल आणि आपल्या जमिनीला पण याचा काही जास्त धोका होणार नाही, कारण हे पाला वरच्यावर असा जळत असतो. दुसरी गोष्ट, आपण वातावरणामुळे हे इकडे दिसत आहे तुम्हाला अर्धा प्लॉट आपण 2 दिवसा अगोदर जळलेला आहे. आज त्याच्यामध्ये थोडं कुठं जर हळदीचा पाला राहिला असेल तर ते साफ करण्याचं काम चालू आहे आणि 1 ते 2 दिवसात आपण आपल्या हळदीची काढणी चालू करणार आहोत. आपण सांगितलं होतं की 10 ते 12 मार्च दरम्यान आपली हळद काढणी चालू होईल, पण काही मजुराच्या अडचणीमुळे आणि सर्वांनाच माहीत आहे आज उद्या आणि परवा आपल्या भागात खूप प्रमाणात पाऊस पण सांगत आहेत. त्यामुळे आपण 1-2 दिवस थांबायचा निर्णय घेतला. तरी पण लेबर जर उद्या जरी आले तर आपण उद्या पण आपली हळद काढणी सुरुवात करणार आहोत. आता लेबर येण्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल तर हे बेड पहा. हे आपण याला जाळलेला आहे, पाला पूर्ण जळाला. आता महत्त्वाची गोष्ट, हळद उत्पादन घेण्यासाठी जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये 3 गोष्टी आपण सांगतो. एक तुमची जमीन, दुसरं सर्वात महत्त्वाचं तुमचं बेन आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं नियोजन. तुमच्या खर्चाला काही अर्थ नाही, तुमचं नियोजन कशा पद्धतीनं असते त्याच्यावर तुमच्या हळदीचं उत्पन्न अवलंबून असते. हे पाहू शकता तुम्ही, 5 फुटावर आपले बेड आपण उन्हाळ्यामध्ये पाडले होते आणि आज जशाला तसे बेड एकदम टॉप, तुम्हाला थोडं जवळून दाखवतो. एकदम त्याचा टॉप पाहू शकता तुम्ही बेड कशा पद्धतीनं आहे. पूर्ण असा माल आपल्या हळदीचा. याला आपण 2 वेळ मातीचा भर लावलेला आहे. आपल्या घरचं पॉवर विडर आहे, त्या पॉवर विडरच्या साहाय्यानं आपण याला मातीचा भर दिलेला आहे. अशा पद्धतीनं आज आपली हळदीची सध्या परिस्थिती आहे. मित्रांनो, आता हळद तुम्हाला दाखवायचं म्हणजे आपण याला खतणार नाहो. ज्या दिवशी काढणी चालू करेल त्या दिवशी आपण सविस्तर व्हिडिओ लाईव्ह तुम्हाला दाखवण्यात येईल. सध्या तुम्हाला फक्त बेडची स्थिती दाखवतो, माती कशा पद्धतीची भुसभुशीत आहे हे पाहू शकता. बिलकुल मित्रांनो, अशी हातानं माती आपली अशी मोकळी होते. लेबरला खतायला याचा काही अडचण जाणार नाही. पाहू शकता तुम्ही माल थोडा दिसत आहे. अशा पद्धतीचा माल आहे वरून. तर ज्यावेळेस काढणी होईल त्यावेळेस तुम्हाला दाखवतो. पाहू शकता तुम्ही माती हातानं पूर्ण बेड आपला उकरण्यात आली. या पद्धतीची तुमची जमीन असेल, वळणसार जमीन असेल, पाणी कुठं साचत नसेल, त्या शेतकऱ्यांनाच हळद लावायचा विचार करा. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी साचते, चिबाड जमीन आहे, पानबसन जमीन आहे, एकदम हलकी जमीन आहे, अशा जमिनीत हळद लावण्याचा विचारही पण तुम्ही करू नका. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीची आपली बेड आणि आजची सध्या परिस्थिती आपली हळदीची अशी आहे. जर आज पाऊस आला नाही तर कदाचित आपण उद्या हळद काढणीला सुरुवात करू. जर पाऊस आला तर मग 2 दिवसानंतर आपण काढणी सुरुवात करू. ज्या शेतकऱ्यांना बेने बुकिंग केलेलं आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना आपल्याला बेनं सांगलेलं आहे त्यांनी फोन केल्याशिवाय आपल्या इथं सध्या तरी येऊ नये, कारण सध्या वातावरण अशा पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस सांगत आहे. त्यामुळे आपण नेमकं कधी चालू होईल हे आपल्याला सांगता येणार नाही.
चालू झाल्यानंतर आपला जो WhatsApp ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्हाला माहिती व्हिडिओ देण्यात येईल. तसं आपण यूट्यूबवर पण परत एक पुन्हा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू ज्या दिवशी आपली हळद चालू होईल त्या दिवशी. तर काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. आपला WhatsApp ग्रुप जॉईन करायचा असेल 74 98 45 87 94 या नंबरवर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता मला मेसेज करू शकता. धन्यवाद.